शुभविवाह या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये आकाश आजीला आपला प्लॅन सारखा समजावून सांगत असतो आणि तो सांगत असतो, तुझ्या लक्षात आहे ना काय बोलायचं ते? हाऊस मॅनेजरच्या पोस्टसाठी आपण भूमीला अपॉइंट करणार. आजी म्हणते, अरे आजी आहे मी तुझी, मगापासून किती वेळा प्लॅन समजावून सांगशील, मला सगळं माहिती आहे बाळा. असं म्हणत आजी आता आकाशला सांगत असते, तू काळजी करू नकोस, मला सगळं कळतंय. आता मात्र फायनली भूमीला काय सांगायचं हे आकाशने समजावून सांगितल्यावरती अथर्व आणि मानसी भूमीची वाट पाहत असतात. आणि अथर्व म्हणतो, काय ग, तू भूमिताईला सांगितलंस ना सगळं? यावरती मानसी म्हणते, तू काळजी करू नकोस, सगळं मी तिला समजावून सांगितलेलं आहे. इकडे पौर्णिमा, अभिजित आणि रागिणी यांची तोंड मात्र पडलेली असतात. तितक्यात आता मानसी सांगायला येते की ताई आली. मग आकाश म्हणतो, आजी तुझ्या लक्षात आहे ना हाऊस मॅनेजर? आजी म्हणते, हो रे बाळा, किती काळजी करशील. मग आता आकाश लपून सगळं बघायला लागतो, नक्की घटना काय घडते ते. तोपर्यंत भूमी येते, आजी तुम्ही मला बोलवलत, काय काम होतं का? यावरती आजी म्हणते, अगं घाई कसली आहे, बहिणी आहेत 2 तुझ्या, गप्पा वगैरे मारत बस यांच्याशी. यावरती भूमी सांगते, आजी मला गप्पा मारायला वेळ नाहीये, खरं तर मला नोकरीसाठी जायचं आहे. म्हणजे यावरती आजी म्हणते, बरं झालं तूच मुद्द्यावरती आलीस ते बरं झालं. म्हणजे मला मानसीकडून कळालं होतं की तुला नोकरीची गरज आहे, तर मी त्यासाठी एक काम करते आहे, म्हणूनच मी तुला बोलवलंय. यावरती आता भूमी म्हणते, म्हणजे काय? आजी सांगते, बघ कसं आहे ना, रागिणी ही जाते ऑफिसमध्ये, ती ऑफिसची कामं सांभाळते आणि आता मनूला शिकवायचा निर्णय म्हणजे मानसीला शिकवायचा निर्णय अथर्वने घेतलेला आहे, त्यामुळे ती जाणार कॉलेजला. आणि मी ही अशी म्हातारी, पौर्णिमाला इतक्यात काही सगळी घरातली कामं जमतील असं मला वाटत नाहीये. त्यामुळे या घरामध्ये कामासाठी 2 मदतीचे अनुभवाचे हात पाहिजेत असं माझं ठरलंय. म्हणून यासाठी 2 मदतीचे हात मिळावे म्हणून माझा प्रयत्न चाललाय. भूमी म्हणते, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला मदतीचे हात हवेत तर तुम्ही एखाद्या एजन्सीची मदत घ्या आणि मग कोणतरी हाऊस हेल्पर बघा की. यावरती आजी म्हणते, म्हणूनच मी तुला बोलवलेलं आहे, हे मदतीचे 2 हात तुझे व्हावे अशी माझी इच्छा आहे. असं म्हणत आजी आता भूमीला आपल्याकडे तू हाऊस मॅनेजर म्हणून कामाला ये हे समजावून सांगते. भूमी त्यावरती विचारच करते. आजी म्हणते, लग्नामधला तुझा खरं तर उरक मी पाहिलेला आहे ना, लग्नामध्ये तुझा जो उरक होता ना, तुझं काम करण्याची पद्धत, व्यवस्थित मॅनेजमेंट, हे सगळं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या घरामध्ये हाऊस मॅनेजर म्हणून जॉबसाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणी उपयोगीच नाही आहे. आणि कसं आहे ना, दुसरं तिराईत माणूस कोणी येण्यापेक्षा आपल्या घरचं हे घर तुझं आहे ना, मग आपल्याच घरात तुला कम्फर्टेबल वाटेल. आता आपलंच घर म्हणून आजी गडबडते. भूमी तिच्याकडे पाहत बसते. त्यावेळेला आजी म्हणते, अगं म्हणजे तुझ्या बहिणींचंच घर आहे ना हे, मग तुझ्या बहिणींचंच हे घर आहे आणि तिथेच तुला काम करायला आपलेपणाच वाटेल ना, म्हणून म्हटलं मी. यावरती मात्र आता इकडे भूमी काय बोलते याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असताना मात्र आता भूमी सांगते, आजी तुम्ही मला बोलूनच देत नाही आहात, मी जे काही बोलते आहे ना ते प्लीज तुम्ही एकदा तरी ऐका तरी. असं म्हणत मात्र आता इकडे भूमी सांगते, आजी अहो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला जॉब मिळालाय. आता मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो. भूमीला आपली सगळी परिस्थिती आठवते, म्हणजे बाबांना पैशाची गरज आहे, ह्या जॉबची ऑफर देतात, पण भूमीच्या तोंडून निघालेलं वाक्य ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. भूमीला जॉब मिळालाय? आजी, आकाश, मानसी, अथर्व सगळ्यांना धक्का बसतो. भूमी सांगते, हो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, मला जॉबची गरज आहे, पण मला जॉब मिळालाय. यावरती आजी म्हणते, काय जॉब मिळाला? मग भूमी घडलेली सगळी घटना अगदी व्यवस्थित सांगायला लागते. भूमी सांगायला लागते, हो मला जॉब मिळालाय, तुमच्याकडे ज्या वेळेला मी येत होते ना तेव्हाच माझं जॉबचं काम झालं. यावरती सगळ्यात जास्त आनंद पौर्णिमा, अभिजित आणि रागिणी यांना होतो. आता या सगळ्यामागे नक्की कारण काय असतं हे भूमी सांगायला लागते. भूमी सांगते, मी ज्या वेळेला इथे येत होते ना त्याच वेळेला इकडे येत असताना मला भानुशाली वकिलांनी मला गाठलं आणि त्याच वेळेला ते मला बोलायला लागले. मग भूमी सगळा प्रकार सांगते. भानुशाली भूमीला सांगतात, काय झालं, नेहमीसारखा तुमचा चेहरा प्लेझंट वाटत नाहीये, काही प्रॉब्लेम आहे का? भूमी सांगते,
नाही तसं फार काही कारण नाही. भानुशाली म्हणतात, मला वाटलं होतं की आपण दोघे खूप चांगले मित्र आहोत, तुम्ही मला मित्र मानता म्हणून मला सगळं सांगाल. भूमी सांगते, नाही हो, तसं खरंच काही नाही आहे. यावरती भानुशाली म्हणतात, ठीक आहे. मग भूमी सांगते, बाबांचं ऑपरेशन करायचं आहे आणि ज्या ठिकाणी मी काम करते ना ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे मग मात्र मला तिकडे काही आता कामच नाही आहे, त्यामुळे मी जॉबच्या शोधात आहे. भानुशाली म्हणतात, एवढंच ना, थांबा 2 मिनिटं. आणि त्यांच्या मित्राला ते कॉल करून सांगतात, तुझ्याकडची रिसेप्शनिस्ट आहे तिने जॉब सोडलाय ना, मग भूमी देसाई यांना आता मी तिकडे रिसेप्शनिस्टच्या नोकरीसाठी पाठवतोय, त्यांना हा जॉब देऊन टाक. आता भूमीला भानुशालींच्या ओळखीमुळे रिसेप्शनिस्टचा जॉब मिळालेला असतो आणि भूमी खुश होते. हे सत्य भूमी आता इकडे महाजनांच्या घरामध्ये सगळ्यांना समजावून सांगते. सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. आकाश विचार करतो, ह्या भानुशालींना गरज काय होती आत्ताच भूमीला जॉब ऑफर करायची, असं म्हणत आकाश चिडलेला असतो. आकाशला खूप राग भानुशालींचा येतो, पण हे सगळं आपोआप घडलेलं नसतं, हे सगळं घडवून आणण्यात आलेलं असतं आणि या सगळ्यामागे हात असतो तो म्हणजे रागिणीचा हात असतो आणि ती सगळं आठवायला लागते. जे रागिणीने केलेलं असतं कारस्थान ते आपल्या समोर येतं. रागिणीने निलांबरीला कॉल करून हे सगळं करायला सांगितलेलं असतं. रागिणी निलांबरीला म्हणते, भूमीला या घरातून रोखण्यासाठी एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते, ते म्हणजे भानुशाली. म्हणजे मी जर चुकीचं समजत नसेल ना तर मी भानुशालींच्या डोळ्यामध्ये भूमीविषयीचं प्रेम पाहिलेलं आहे, म्हणजे भूमीविषयी त्यांना जे काही वाटते ते मी पाहिलेलं आहे, त्याचाच आपण वापर करायचा. तुम्ही एक काम करायचं, तडक त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे जाऊन त्यांना रडगाणं गायचं आणि त्यात जरा तडका पण टाकायचा, म्हणजे अशी फोडणी टाकाल ना की भूमीची नोकरी गेले, भूमीला नोकरीची गरज आहे आणि ते हे सगळं तुम्ही सांगायचं आहे आणि याचाच उपयोग करून तुम्ही आता भानुशालींना भूमीला नोकरी द्यायला लावायची. हे केलंत ना तरच भूमी इकडे येण्यापासून थांबू शकते. असं म्हणत इकडे आता रागिणीने जबरदस्त कारस्थान रचलेलं असतं आणि त्यामध्ये मदत घेतलेली असते ती फोडणी मास्टर निलांबरीची. इकडे रागिणी सांगते, कसं आहे ना, तुमची मुलगी विरजण लावत फिरते, तुम्ही फोडणी लावत फिरा. असं म्हणत काम करून दोघींना टोमणा मारून रागिणी फोन ठेवते आणि तेच निलांबरीने केलेलं असतं. तिकडे जाऊन आता तिने भानुशालींना भूमीला नोकरीची कशी गरज आहे हे समजावून सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे भानुशालींनी हे पाऊल उचललेलं असतं. आकाश विचार करतो, नक्की काय आहे, म्हणजे भूमीने नोकरी करण्यामागचं कारण फक्त तिला नोकरी मिळाले हेच आहे की अजून काही आहे. मग आता भूमी सांगते, मला न जायला उशीर होत आहे, मला निघायलाच पाहिजे. असं म्हणत भूमी तिकडून जायला निघते. तोपर्यंत आकाश सांगत असतो, अगं जा मानसी जा, नक्की काय कारण आहे ते विचार आणि तिला मनव, हीच वेळ आहे. एकदा जर का तिकडची नोकरी जॉईन केली तर मात्र आपल्याला काही करता येणार नाही. इकडे आता निलांबरी म्हणते, काय विचित्रपणा चाललाय हा सगळा, आणि आता खुश झालेली असते ती पौर्णिमा म्हणते, काय जबरदस्त डाव आहे. यावरती आता अभिजित म्हणतो, सगळे फासे आईच्या बाजूने फिरलेले आहेत, आईने सगळा डाव बदललाय. त्यावरती पौर्णिमा म्हणते, काय सांगता, 100 बायका ज्या वेळेला नरकात गेल्या असतील ना तेव्हा तुमच्या आईचा जन्म झालाय, म्हणजे इतका जबरदस्त प्लॅन कुणी करतं का. असं म्हणत इकडे आता पौर्णिमा, तिला कळतं आपण काहीतरी चुकीचं बोललोय आणि ती गप्प बसते. इकडे आता मानसी येते आणि ताई थांब, तू का नोकरी नाकारत आहेस, म्हणजे हे बघ ना, त्या नोकरीपेक्षा ही नोकरी चांगली आहे की नाही. मला असं वाटते तू ती नोकरी नाकार आणि ही नोकरी स्वीकार. या घरात तुला न आपल्यासारखं वाटेल, आमची भेट होईल, मला पण चांगलं होईल, मला माझं शिक्षण पूर्ण करता येईल. यावरती भूमी सांगते, हे बघ, मी ती नोकरी स्वीकारली आहे आणि ही नोकरी करण्यात मला इंटरेस्ट नाही, कारण मला त्या माणसाचं तोंड पाहायचं नाही. यावरती आता मात्र मानसी म्हणते, ताई काय बोलतेस, तू इतका कसा चुकीचा विचार करतेस, म्हणजे ना आकाश भाऊजी इतके पण काही वाईट नाहीयेत. यावरती भूमी सांगते, तुला माहिती आहे का, मी नोकरीच्या पहिल्या दिवशी ज्या वेळेला सायकलने जाण्याचा विचार केला ना त्यावेळेला या आकाशने माझी सायकल पंक्चर केली. यावरती आता मानसी सांगते, ताई काय बोलतेस तू. भूमी सांगते, हो माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. असं म्हणत भूमी तो व्हिडिओ दाखवते आणि आता मात्र मानसीला जबरदस्त धक्का बसतो. मानसी म्हणते, हा व्हिडिओ तू मला फॉरवर्ड करशील का. भूमी सांगते, हो मी तुला फॉरवर्ड करते. असं म्हणत भूमी तो व्हिडिओ मात्र मानसीला फॉरवर्ड करते. मानसी विचार करते, कुणी हे कारस्थान रचलं असेल, म्हणजे आकाश जिजूंबद्दल हे कारस्थान रचणारी व्यक्ती कोण, ती म्हणजे पौर्णिमा. आता मानसीने तो व्हिडिओ घेतलेला असतो. भूमी सांगते, मी येते.
फायनली भूमीने आता काहीतरी अशी सिच्युएशन निर्माण झालेली असते ज्यामुळे तो जॉब स्वीकारलेला असतो आणि ती महाजनांच्या घरामध्ये हाऊस मॅनेजर म्हणून जॉबसाठी येत असताना मग आकाश मुद्दाम तिची पावलांचे ठसे उमटवतो आणि आई योगेश्वरीच्या कृपेने भूमीची घरामध्ये धूमधडाक्यात एंट्री झालेली असते। आता पुढे मालिकेमध्ये भूमी आणि आकाशचं नातं सुधारणार का आणि हे पाहायला रंजक होणार आहे।